महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा। अखण्डमण्डलाकारं व्याप्तमेन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। तमेव माता च पिता तमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्याधरणं त्वमेव सर्वं मम देवदेवं। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदेशाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुनाथ महाराज की जय। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ॐ सच्चिदानन्दरूपाय कृष्णाय कृष्णकारिणे नमो वेदान्तविद्याय गुरुवे बुद्धिसाक्षिणे सद्गुरुं ज्ञानदं वन्दे रामभक्तिप्रियं सदा। रामानन्दपूर्णकामं पूर्णब्रह्म सनातनं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमो विठ्ठलाय पाण्डुरंगा नमो रुक्मिणी माधवी नमो कुण्डलिका नमो चन्द्रभागा नमस्कार माता रुक्मिणी पाण्डुरंगा नाथ भगवान की जय। कैलासराणा शिवचंद्रमौळी इंद्रमाथा मुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझे शंभो मज कोण तारे पार्वती वते मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणी तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकं पंचमं स्कन्दमादेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रि च महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गा प्रकीर्तितः। एतानुत्तरनामानि ब्रह्मार्णवसमुद्भवं नवदुर्गा माता की जय। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावर्धन्नमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माण्डशङ्करप्रभृतिदेवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती श्रीशिरज्ञापान्। श्रीरामचन्द्रचरणो मनसा स्मरामि श्रीरामचन्द्रचरणो वचसा गृह्णामि श्रीरामचन्द्रचरणो शिरसा नमामि श्रीरामचन्द्रचरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं।
लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मारुति महाराज की जय। ज्ञानेश्वर भगवान विष्णु निवृत्तिर्भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्तज्ञा ब्रह्मचित्करा ज्ञानेश्वर महाराज की जय। नमो सद्गुरु तुभया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणाम दुःख शमनस्तन्नमामि हरिं वरम् कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कुङ्कणम् सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपश्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिम् वंशिविभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं नारायणं वन्दे कृष्णं वन्दे भजप्रियं कृष्णं द्वैपायनं वन्दे कृष्णं वन्दे वृथाश्रितं वन्दे देव उमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां वदिं वन्दे सूर्यशशाङ्कवनिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करं वन्दे शिवं शङ्करं वन्दे शिवं शङ्करं नमः पार्वतीपते हर महादेव। राजराजेश्वर भगवान की जय। श्री राम जय राम जय जय राम 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 श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम रघुपति राघव राजा रघुपति राघव राजा रघुपति राघव राजा रघुपति राघव राजा
हनुमान की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुंसां महापातकनाशनम् मंगलभवन अमंगलहारी बहु सुरत हाजिर बिहारी। राम जय राम जय जय राम। सीताराम चरित अति पावन। श्री राम जय राम जय जय राम। सीताराम चरित अति पावन। श्री राम जय राम जय जय राम। सुंदर सुरस अति मन पावन। श्री राम जय जय राम। रघुकुल सदा जय आए। श्री राम जय जय राम। प्राण जाए भजन जाए। श्री राम जय लावले कैसे जीवनेना। श्री राम जय जय राम। मर्दुनि दानिन नामा मने। श्री राम जय जय राम। रामचरित मानस भावा। श्री राम जय राम। तुलसी तुझे कथा सुनावा। श्री राम जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय 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 राम। श्री राम जय जय राम। सियावर रामचंद्र भगवान की जय। बरोबर। श्री हरी कृपे करून आपल्या पवित्र अशा ग्रामामध्ये जागृत मारुतीरायाच्या मंदिरात प्रणांगणामध्ये मागच्या वर्षीपासून सालाबाद प्रमाणे चालत असणारा श्री रामनवमी ते हनुमान जयंती प्रीत्यर्थ श्री राम कथा तथा हरिनाम संकीर्तन सप्ताह आयोजन सप्ताह विधीमधील
चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्राला प्रारंभ होतो. तत्पूर्वी सर्वप्रथम श्रोतारूपी भगवंतांना माझा साष्टांग प्रणिपात. रामकृष्ण हं? रामकृष्ण काय झालं तुला? रामकृष्ण ही वेळ गेली निघून सोंगाली मला. आले हा आनंद. काय नाश्ता पाणी झालं हो का तशीच बसले? नाही नाही नाश्ता पण झालं झालं ना? हो कारण तुमची माई भेटच होत नाही. नाही मी तिकडे असतो मग मला माहित नाही तुमचं काय झालं की नाही असं म्हणून विचार. ते त्याने जेहरी म्हणलं म्हणून रामकृष्णाने. लक्ष देत जा बाबा आलेल्या लोकांकडे. कुठे होतो आपण? सांगा तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राला चौथ्या दिवशीच्या पहिल्या सत्राला प्रारंभ होतो. आणि मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्राचं जे चरित्र आहे ती अति पुनीत आहे, अति मंगलमय आहे. आणि श्रीराम कथा श्रवण करण्याकरता परम भाग्य लागतं. आपण काल श्रवण केलं. एका जन्मामध्ये श्रीराम कथा ऐकायला मिळत नाही. रामकथा श्रवण करण्याकरता द्विजन्मा दुसरा जन्म घ्यावा लागतो. देवी सतीला दुसरा जन्म घ्यावा लागला आणि पार्वती रूपाने नंतर भगवान शिवजीला प्राप्त करून रामकथा ऐकायला लागली. कालच्या सत्रामध्ये आपण श्रवण केलं की भगवान सांब सदाशिवाने देवी पार्वतीला श्रोताने बनवलं आणि आपण वक्ता झाले आणि शिवकथा आरंभ केली. स्वतःचीच कथा आरंभ केली. कारण शिवकथा प्रवेश झाल्याशिवाय रामकथेमध्ये प्रवेश होत नाही. आणि त्या नियमाने रामकथेमध्ये प्रवेश केला. मर्यादा पुरुषोत्तम भगवान परमात्म्याला श्रीराम रूपाने अवतीर्ण होण्याकरता जे कारण होते ते कारण आपण काल श्रवण केले. कोणते कोणते? पहिलं कारण यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. बाबा गोस्वामी जी सुंदर वर्णन करतात. जब जब होए धर्म की हानि जब जब होए धर्म की हानि राम सुर अभिमानी राम कब निरस सुर अभिमानी राम जब जब धर्म कहानी राम ज्या ज्या वेळेला धर्म लागला आणि त्या धर्म वाढायला लागतो त्या त्या वेळेला भगवान परमात्मा उत्तीर्ण होतात.
दुसरं कारण, कश्यप आणि दिती यांनी तपश्चर्या केली आणि प्रभूला पुत्र रूपाने प्राप्त होण्याची इच्छा निर्माण केली. तिसरं कारण आहे प्रताप भानू, ज्याने आपल्या जीवनामध्ये देवाच्या हाताने उद्धार व्हावा एवढ्या करता राक्षस जरी बनवलं तरी चालेल, पण देवा तुझ्या हाताने उद्धार झाला पाहिजे. तोच रावण कुंभकर्ण. नंतर कारण आहे की भगवान परमात्म्याला नारदजींनी शाप दिला आणि त्या शापाची पूर्तता करण्यासाठी भगवान परमात्म्याला श्रीरामावतार धारण करावा लागला. हे एक कारण. आणखीन एक कारण असं आहे की रावणाने 33 कोटी देव आपल्या बंदिशाळेमध्ये बंदिस्त केले, जेलमध्ये टाकले. सामान्य नव्हता रावण, असामान्य अस्तित्व होत. 33 कोटी देव, नवग्रह आदी आदी सगळ्यावर ज्याचं अस्तित्व, एवढा मोठा पराक्रम. आणि त्या पराक्रमाच्या माध्यमातून त्यांनी बंदिस्त केलेले जे देव आहेत त्या देवाने परमात्म्याची स्तुती केली. परमात्मा, अरे कोणपर्यंत आम्ही या रावणाच्या बंदीमध्ये राहायचं, आम्हाला मुक्त करण्याकरता आपण यावं. देवादिकांनी स्तुती केली परमात्म्याची, हेही एक कारण आहे. श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना, श्री अनंता मधुसूदना. स्तुती केली भगवान परमात्म्याची. परमात्मा सागरामधून वर आले आणि विचारलं, देव हो, इथे येण्याचं कारण काय? सर्व देव म्हणतात, परमात्मा, आम्ही सांगावं म्हणजे तुला कळेल असं काही नाही. न सांगता तुम्हा कळो येते अंतर, न सांगता तुम्हा कळो येते अंतर, कळो येते अंतर. विश्वे विश्वंभरा, विश्वे विश्वंभरा, परिहारते नरे. विश्वे विश्वंभरा, विश्वे विश्वंभरा, परिहारते नरे. देवा, आम्ही तुला काही सांगावं म्हणजे कळेल असं काही नाही. आम्ही नाही सांगितलं तरी तुला कळतं, म्हणून तर तू देवाही. देवाला सर्व काही कळतं. भगवान परमात्मा म्हणतात, हे देवांनो, असणाऱ्या रावणाने तुम्हाला बंदिस्त केलं आणि सुटण्याकरता तुम्ही माझ्याकडे याचना करत आहात. होय प्रभू, चिंता करू नका. भगवंताने आश्वासन दिलं. आश्वासन, जो आश्वासन देऊन पूर्ण करतो तो देव चांगला आहे. जो आश्वासन देऊन पूर्ण करतो तो देव. जो फक्त आश्वासन देते पण स्वप्नातही पूर्ण करत नाही, तो कोण? त्याचं नाव काय व्यासपीठवर घ्यावं का? ना, ते फक्त आश्वासनच देतात. आता तर धूम सुरू आहे.
बाप रे बाप. जाऊ द्या, तो माझा विषय नाही. मनात आलं तर मग काही वाटणार नाही, फक्त मला धक्का लागू नका. हीच एक विनंती आहे. कोणत्याही स्तरावरचा असो तो. तर जो आश्वासन देतो फक्त आम्ही असं करू, आम्ही तसं करू, येऊ करू, तेऊ करू, काहीच नाही करू, हा एक वर्ग आहे. आणि आश्वासन देतो आणि पूर्ण करत नाही त्याला जीवही सुद्धा म्हणतात. तुम्ही आम्ही आश्वासन देणारे बरेचसे लोक आहेत. वा कराना सप्ताह सुरू, आम्ही आहो ना, देऊ न वर्गणी, कराना सप्ताह सुरू, सप्ताह होत आला, देणं वर्गणी, आता झाला, आता कशाला पाहिजे, ही एक जात आहे. असे बरेचसे प्रसंग वर्णन करता येतील या ठिकाणी. पण त्याला परमात्मा म्हणतात. आणि संतांनी दिलेलं वचन, संत ज्यावेळी जे वचन देतात त्या वचनाची पूर्तता ते यथार्थ रीतीने करतात, त्यांना संत म्हणावं. जीवनातलं अस्तित्व आहे सत्य. भगवंताने आश्वासन दिलं, तो देतोही आणि पूर्णही करतो, पण त्याला कालावधी लागतो. देव आश्वासन देतो, पूर्ण करतो, पण त्याला काही कालावधी लागत असतो. म्हणतात ना लोक की भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नहीं. देतोय परमात्मा सबुरी आणि शांतीने. जीवनातलं श्रद्धा आणि सबुरी. साई बाबा, आपल्याला सगळे बाबा चालतात, काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. साईबाबांचं असं मनोगत आहे रे. गजानन महाराजचं मनोगत का, गणिगण गणात बोलते. साईबाबा श्रद्धा और सबुरी, प्रत्येकाचं अस्तित्व आहे, त्यांनी आपलं निर्माण करून ठेवलं. हनुमंतरायचं एकच अस्तित्व आहे, जय श्रीराम. दुसरं काही नाही. ही भूमिका आहे. भगवान परमात्मा आश्वासन देतात, स्वस्थानी जा, सर्व स्वस्थानी निघून गेले, कारण विश्वास होता देव आपलं दिलेलं आश्वासन पूर्ण करतोय. म्हणून भगवान परमात्म्याने शोधलं आपण कुठं अवतार घ्यावा, तर अयोध्या नगरी निवडली. इथून आपण कथा सुरू केली होती. रामनवमीच्या दिवशी इथून कथा सुरू केली होती. जिथून सुरू केली नव्हती ते इथे आणून जोडली. इथून पुढचं कथेचं अस्तित्व म्हणजे राम जन्मापर्यंतचं जे चरित्र आहे ते आपण त्या एका पिरियड मध्ये श्रवण केलं रामनवमीच्या दिवशी, म्हणजे सुरुवातीच्याच दिवशी. भगवान परमात्म्याचा अवतार कोण्या पद्धतीने झाला, कसा झाला, हा सगळं इतिहास आपण श्रवण केला. आणि परमात्म्याचं त्या अवतार चारित्र्य अनुभवाला आणल्यानंतर कळालं राजा दशरथाला. दशरथाच्या जीवनामध्ये हा एक प्रकारचा विशिष्ट आनंद होता. आणि तो आनंद ज्यावेळेस अनुभूतीला आला, ही वार्ता कळाली कोणाला, राजा दशरथाला. सेवक धावत गेले आणि राजा दशरथाला सांगितलं, तुम्हाला पुत्र प्राप्त झाला. म्हटल्या बरोबर बाबा गोस्वामीजी वर्णन करतात दशरथाच्या अंतःकरणातली अवस्था. दशरथ पुत्र जन्म सुनिधाना, दशरथ पुत्र सुनिधाना, मानव ब्रह्मा नंद समाना, परम प्रेम मन पुलक शरीरा, चाहत उठन करत मति तेरा, दशरथ
दशरथ पुत्र जन्म सुनिकाना मानव ब्रह्मा नंद समान आवाज वाढव ना बाबा परम प्रेम मन पुलक शरीरा चाहत उठन करत मती धीरा दशरथ पुत्र जन्म सुनिकाना मानव ब्रह्मा नंद समाना दशरथ पुत्र जन्म सुनिकाना मानहु ब्रह्मानंद समाना. राजा दशरथाला कौशल्या सुमित्रा कैकई पासून ज्या 4 पुत्रांचं अस्तित्व निर्माण झालं आणि सेवकाने येऊन सांगितलं आपल्याला पुत्र प्राप्ती झाली, हे कानाने ऐकल्याबरोबर एवढा आनंद झाला महाराज दशरथाला अवर्णनीय. मानहो ब्रह्मानंद समाना. प्रत्यक्षात ब्रह्म ज्याच्या घरी जन्माला आलं, प्रत्यक्षात ब्रह्म ज्याच्या कुळामध्ये अवतीर्ण झालं, ते ब्रह्म सामान्य नसून असामान्य आहे. ते ब्रह्म आनंद घेऊनच आलं. श्रीराम परमात्मा ब्रह्मानंद देणार आहे. श्रीरामाचं दो घर को गुलशन सा सजा दो घर को गुलशन सा अवध में राम आए हैं. सजा दो घर को गुलशन सा अवध में राम आए हैं. सजा दो बरं वाटत. सजा दो घर को गुलशन सा अवध में राम आए. काय गोड वर्णन आहे. भगवान परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र प्रभू अयोध्येमध्ये प्रकट झाल्यानंतर जो आनंद झाला तो अवर्णनीय आनंद. ब्रह्मानंद त्या ठिकाणी प्राप्त झाल्यानंतर त्या ब्रह्मानंदाला सगुण रूपामध्ये पाहिल्यानंतर
त्या ब्रह्मानंद स्वरूप परमात्म्याला सगुण रूपामध्ये पाहिल्यानंतर आखी अयोध्या त्यांचा जयघोष करू लागली. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. चला, लोक कमी आहेत पण आवाज जास्त येऊन राहिला. भगवान परमात्म्याचं स्वागत केलं. भगवान परमात्मा अयोध्येमध्ये प्रगट झाले. त्यामुळे लोकांना ब्रह्मानंद प्राप्त झाला आणि तो ब्रह्मानंद प्राप्त व्हावा एवढ्या करता राजा दशरथाने सुंदर अशा प्रकारचं अस्तित्व निर्माण केलं. राजा दशरथजी आपल्या अयोध्या निवासी असणाऱ्या लोकांच्या सानिध्यात असणारे आपले जे काही आजूबाजूला असणारे यथार्थ लोक, जे अधिकारी लोक, त्यांना आपल्या सानिध्यामध्ये घेतलं आणि अयोध्येच्या नगरीमध्ये अर्थात घरोघरी प्रत्येक घरातील व्यक्तीपर्यंत तो आनंद पोहोचत केला. राजाच्या जीवनामध्ये कुलगुरू होते. कुलगुरू राजाच्या जीवनामध्ये कुलगुरू वशिष्ठ महाराज. संतांच्या जीवनाच्या सानिध्यामध्ये जो अधिकार आहे तो देवापेक्षाही श्रेष्ठ अधिकार आहे. म्हणून त्या राजनैतिक तत्वाच्या सानिध्यामध्ये संतांचा आश्रय असावा. वशिष्ठांचा आश्रय होता राजा दशरथाला. ज्या राजाच्या जीवनामध्ये संतांचा आश्रय असतो ते राज्य यथार्थ असतं. म्हणून असणाऱ्या त्या महाराज दशरथानी गुरु वशिष्ठ कहा गयोकारा सहित पधारा. अनुपम बालक दिन जाए. रूपराशि गुण कही न सिराए. भज पतात तोरण पुरी छावा. कही न जाई जय भाती बनावा. समना दोषी आकाश से होई. ब्रह्मानंद मगन सब लोए. महाराज दशरथाने गुरुदेव वशिष्ठांना बोलायला आणलं. गुरुदेवाला बोलवा. हा जो ब्रह्मानंद मिळाला या आनंदाचं विशिष्ट कारण काय आहे म्हणून अधिकार दिला आणि सांगितलं. गुरुला बोलवलं आणि सांगितलं, हे गुरुदेव, माझ्या घरी प्रत्यक्षात भगवान परमात्मा ब्रह्मानंद रूपाने प्रगट झाले. वा, अनुपम बालक. अनुपम की त्या बालकाला उपमाच नाही. अनुपम्य शरीर, अनुपम्य तेज, अनुपम्य अस्तित्व ज्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झालं असे ते महाराज दशरथ त्याच्या रूपाची, त्याच्या गुणाची सराहना करू लागले. जन्माला आलं तेव्हापासूनच परमात्म्याचे त्या गुणाची सराहणी. एवढा आनंद झाला की असणाऱ्या गावामध्ये उंच उंच ध्वजा उभारल्या, गुढ्या उभारल्या, तोरण लावले,
चंदनाचे सडे टाकले, प्रत्येक घरामध्ये दीपक लावल्या गेले, दारामध्ये चंदनाचे सडे, नगरात चंदनाचे सडे. देव आपल्या घरी आला पाहिजे म्हणून अगदी ते रस्ते स्वच्छ केले. जसं आपला गावातून बाहेर यावं लागतं, जागृत हनुमंतरायाच्या घरी गावातून बाहेर यावं लागतं. मला आनंद वाटला, ते आता नालाही मोठा झाला, आनंद वाटला. आणि रस्ताही व्यवस्थित, साफ स्वच्छता, रात्रीलाही लाईट वगैरे असतात. एका देवासाठी किती आपण व्यवस्था करतो. हे देवाचं स्वागत आहे, हे माझ्या प्रभू रामचंद्राचं स्वागत आहे. तोरण बांधलेत, पताका बांधल्यात, उंच ध्वजा उभारल्यात. गुढीपाडव्याला प्रत्येक वर्षीला ध्वज उभारला पाहिजे. भगवा तो कोण्या एका व्यक्तीचा नाही, कोण्या एका पंथाचा नाही, तो कोण्या एका राष्ट्रीय चिन्हाचा नाही. ध्वज तो भगवा ध्वज आहे. भगवा ध्वज हा भगवा ध्वज हिंदूची निशाणी आहे. या गावात हिंदू राहतात ही त्याची निशाणी. आणखी कोणाच्या आपल्या अंगावर ओढून घेऊ नये. मूर्ख असतील ते ओढून घेणारे. ही तर आमच्या सनातन धर्माची निशाणी आहे, सनातन धर्माचं अस्तित्व आहे. हा भगवा तर ज्यांनी आमच्या शेंड्या राखल्या त्याचा आहे. हा भगवा आहे कोणाचा? ज्याने तुमच्या आमच्या शेंड्या कायम ठेवल्या. हिंदू त्याला म्हणावे की ती शेंडी त्याला असलीच पाहिजे. आता शेंड्या ठेवत नाहीत लोक. असली पाहिजे शेंडी. जास्त लंबी असेल तर गाठ मारून ठेवा. काही दिवसाने ज्याला शेंडी तो हिंदू. ओरिजिनल शेंड्या ठेवा आतापासून. नवसाच्या नसतात ह्या नवसाच्या नाही, हिंदुत्वाच्या आहे. भगवा ध्वज मंदिरावर तर फडकलाच पाहिजे, पण घरावरही फडकला पाहिजे. इतर ध्वज आपण फडकवतो की नाही घरावर, हा भगवा ध्वजही फडकवला. मी नाही, प्रमाणाने बोलतो, त्याला प्रमाण आहे. स्वराज्य संस्थापिले, स्वराज्य संस्थापिले, स्वराज्य संस्थापिले, स्वराज्य संस्थापिले. भगवे निशान लाविले, भगवे निशान लाविले, भगवे निशान लाविले, भगवे निशान लाविले, भगवे निशान. आमच्या राजाने आमचं हिंदुत्व आम्हाला दिलं आणि त्यांनी हिंदुत्वाचं चिन्ह दिलं की तुम्ही हिंदू आहात. भगवे निशान लाविले. मला या विषयाने सुद्धा जबरदस्त बोलता येते, पण मला कोणी नेतच नाही प्रचाराला. त्याला माहिती याला नेलं की हा सराच धिंगाणा कारण सर्व आहे सगळं. नाहीतर नेलं तर प्रचाराच्या बाबतीत जर भाषण करायचं म्हटलं तर हे काय करतील, एवढी भूमिका आहे. कारण आधार आहे, त्याला शास्त्र आधार आहे. भगवे निशान लाविले. प्रमाणबद्ध शास्त्र प्रमाण. आपण काय बोलतो याला शास्त्र प्रमाण असलं पाहिजे. कोणी विचारलं कसे बोललं, कशाच्या माध्यमातून बोलले, इकडे ये बस. कसा काय जातो इकडे ये ना. इथे मिळतं सर्व जे काय भेटायचं ते. हे सत्र आहे, हे शास्त्र आहे. ही सुंदर अशा प्रकारची एक तुमच्या आमच्या जीवनात निर्माण झालेली सभा आहे. ही राज्यसभा नाही, ही लोकसभा नाही, ही ब्रह्मसभा आहे. आणि ब्रह्माचं वर्णन सुरू आहे. राम ब्रह्म आहे. भगवान मर्यादा पुरुषोत्तम राम अनुपम पुत्र आहे. अनुपम जन्म धारण केलेला आहे. आणि अनुपम राजाच्या घरी जन्म झाला. कौशल्या मातेच्या घरी जन्म झाला. आहा, कौन कौशल्या माता? जी रामाला जन्म देते हेच तर तिचं कौशल्य आहे. रामाला जन्म देणारी कौशल्याच आहे. तिचं कौतुक आहे. ती कौशल्य, तिचं कौशल्य वेगळं आणि आगळं आहे. कौशल्येचा राम बाई
कौशल्याचा राम. बरंच बोलले साहेब. तिचं कौतुक आहे, तिचं कौशल्य आहे. तिथे अनुपम हे बालक सुंदर रूप राशी घेऊन जन्माला आलेलं आहे. नांदीमुख श्राद्ध केलं असं वर्णन करतात. नांदीमुख सराध करी जातकरण सबखिन आटक धेनु बसन म्हणे नृप विप्र कहदीन. मुलाचा जन्म झाल्यानंतर त्याचं नांदीमुख श्राद्ध करत असतात, जातक कर्म करत असतात. त्याला स्नान सचिन स्नान मंगल स्नान घालून त्याला मधाचं बोट चाटवल्या जातं. नांदीमुख श्राद्धामध्ये हे नियम आहेत, संस्कार आहेत. आपले 16 संस्कार आहेत. जन्म गर्भधान संस्कारापासून तर लग्न होईपर्यंत आणि शेवटी अंत्येष्टी, शेवटचा संस्कार अंत्येष्टी संस्कार. अंत्येष्टी म्हणजे घरातून काढायचा आणि 4 लोकांनी इथे आणायचा, इथे संस्कार करायचा. इथे म्हणजे बाजूला नाही, बाजूला. अंत्येष्टी संस्कार शेवटचा संस्कार. सुरुवातचा संस्कार नांदीमुख श्राद्ध. जातक कर्म करणे, मुलगा मुका होऊ नये, बोबडा होऊ नये, तोतरा होऊ नये म्हणून मधाचं बोट चाटवलं जातं त्याच्या जिभेला. काही काही ठिकाणी अशी प्रथा आहे की त्याच्या जिभेवर ते सुवर्णाच्या त्या दांडीने, सुवर्णाची लेखणीने ओम लिहितात. ओम का? स्वाच्छ बोलला पाहिजे, चांगलं बोलला पाहिजे. माता सरस्वती त्याच्या जिभेवरती स्थिर राहिली पाहिजे. याच्याकरता हे सुरुवातीचे प्रयोग आहेत. हाटक धेनु बसन म्हणे नृप विप्रण कधीन. राजाने जात कर्म संस्कार करून ब्राह्मणांना सोनं दान दिलं. रामजन्म पर्व कालामध्ये सोनं दान दिलं. कसं दिलं असेल ते त्यावेळेस सोनं दान? अहो रथ भरू भरू. राजा दशरथ सामान्य नव्हते, असामान्य तत्व होतं. रथ भरू भरू तुम्हाला वाटेल तेवढं घेऊन जा. मला पुत्र झाला आणि शेवटी झाला. 60 ओलांडल्यानंतर पुत्र झाला. केवढं माझं भाग्य. गो म्हणजे गाई दान दिल्या. राम जन्म पर्व कालामध्ये सुवर्णदान, गोदान देण्याची प्रथा आहे. त्या गाई कशा दान दिल्या? गायीचे शिंग सोन्याने मढवले, खुर चांदीने मढवले, रेशमाच्या झुली अंगावर टाकल्यात, रेशमाचे दोर दिले, वर्षभर पुरेल एवढा चारा, ब्राह्मणाचं पूजन करून त्याला वस्त्र अलंकार देऊन साधारण एवढी गड्डी दान देऊन ती गाय त्याच्या घरी पोस्ट केली. असे त्या असणाऱ्या अयोध्येमध्ये जेवढे काही ब्रह्मवृंद ब्राह्मण आहेत त्यांना दान दिलं. जे गोर आहे, गोर गरीब आहेत, जे हीन दीन आहेत, ज्यांना आवश्यकता आहे त्यांना विशेष दान दिलं. ज्यांना आवश्यकता आहे त्यांना दिलं पाहिजे. नियम आहे व्यवहारात नाही. ज्याचं पोट भरेल आहे त्याला आग्रह करू नये. पोट भरलं घ्या 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 घ्या, तो नाही नाही म्हणतो घ्या घ्या. आणि ज्याला पाहिजे तो म्हणतो इकडे कधी येते. जिकडे पाहिजे ज्याला पाहिजे त्याला देत नाही. तर जो उलट्या करावर आला त्याला म्हणतात घे. ही जगाची रीत आहे. सुंदर तत्व आहे. विचारधारा. झाले राम राज्य काय आसे. झाले राम राज्य काय आसे. झाले राम राज्य काय झाले राम राज्य काय धरणी धरे पिके गाई. धरणी धरे पिके गाई. गोविल्या म्हशी राम वेळोवेळा राम वेळोवेळा धरणी धरे पिके
श्री राम राम वेरुळे आता जन्माला आला, अजून राजा झाला नाही. हे राजा झाल्यावरचं प्रमाण आहे, पण नाही रावल्या गेलं त्यांना. आनंद असतो ना. हा, ठीक आहे, आपण घेऊ ना, आपण भागून घेणारे जाऊ. हा भागून घेणारच बुवा, काही हरकत नाही, घ्या भागून, घ्या भागून, घ्या भागून. पण त्यालाही मर्यादा असते. ते म्हणत असतील, ते चालत आलं, मागचं पुढे ढकलत आलं, आणि ते तसंच जे समाजाला तुम्ही दाखवाल, समाज तसं चालेल. जे समाजाला तुम्ही जसे रस्ता, दोन बाजूने असे चुन्याचे दगड म्हणतात नाही का, दगडाला रंग देऊन असे म्हणतात. कोणासाठी? राजाला रस्ता दिसावं. राजाला रस्ता माहित नाही का? माहित आहे, पण त्याच रस्त्याने का चालतो? तर ते दगड रंगवलेले आहेत. याला राजमार्ग असं म्हणतात. राजमार्गाने जावं, ही दिशा आहे, मार्ग आहे. आणि कथेची स्टेप बाय स्टेप स्थिती आहे. कथा ही स्टेप बाय स्टेप चालली पाहिजे. त्याच्यात आपला दोष नाही, दोष आमचा आहे. आम्ही सांगणारेच प्रमाण जन्माच्या वेळेस म्हणतो, ठीक आहे. आम्ही सांगणारे जन्माच्या वेळेस हे प्रमाण म्हणतो. तुम्ही माणसाला यात काय नवल आहे? तुम्हाला रस्ता दिला ना, मार्ग दिला ना, म्हणून तुम्ही म्हणणार. तुम्हाला काहीच म्हणणार नाही, मी आम्हाला म्हणणार. योग्य मार्ग दाखवा लोकांना, योग्य दिशा दाखवा लोकांना. सध्या तर अवतार झाला भगवान परमात्म्याचा, अजून तर बाललीलाही राहिल्यात, राजवैभव पुढे. आणि ज्यावेळेस ते गादीवर बसतील, हे प्रमाण कुठचं आहे? ज्यावेळेस ते गादीवर बसतील, मग आहे झाले राम राज्य. का एवढ्या महासे धरणी धरी पिके गाई, ओळ्याला म्हशी. हिची तर रामकथा समाप्त करावं लागेल आपल्याला. चला ठीक आहे, काही हरकत नाही. आनंद निर्माण केला, आणि त्या आनंदाच्या, तर इथे आनंदाचे प्रमाण चालू आहेत. गोकुळ असणाऱ्या अयोध्येमध्ये जो आनंद आहे तो कसा सुरू आहे त्याचं वर्णन सुरू आहे, ते करून राहिलो आपण. आणि तेही शास्त्राच्या आधाराने करून राहिलो. गुरुदेवाला बोलवलं, त्यांना अशा प्रकारचा अनुभव बालक झाला. नांदी श्राद्ध केलं, आणि भगवान परमात्म्याच्या जन्म प्रसंगी हटक धेनू बसन मेन म्हणी. हटक म्हणजे सोनं, भरू भरू सोनं दान दिलं, हा विषय आपला आहे. धेनू म्हणजे गायी दान दिल्या. ते कशा दिल्या याचं चिंतन आपलं सुरू आहे. त्या तशा प्रकाराने दान दिल्या. आणि सांगतात की वस्त्रही दान दिले. हिरे माणिक मोती मणी याचंही दान दिलं. राम जन्म पर्व काला हे दानाचं महत्व आहे अनन्यसाधारण. आणि गावकरी लोकांनी ध्वजा पताका उभारून असणारा जो काही राम जन्म झाला, त्या झालेल्या पुत्राला पाहण्याकरता गावातील स्त्रिया त्यांनी सुंदर अशा प्रकारचे स्वाभाविक शृंगार केले. वा, काही शब्द आहेत. स्वाभाविक शृंगार. स्त्रियांचे स्वाभाविक शृंगार कोणते? चांगले वस्त्र परिधान करणे, शुद्ध पवित्र नवे वस्त्र परिधान करणे, सुंदर प्रकारचं मेकअप करणे, नाना प्रकारचे अलंकार, कानातले, नाकातले, अगदी असे माथ्यावरही सुद्धा ते सुवर्ण अलंकार असतात. आणि सुंदर वस्त्र धारण करून हातामध्ये, अगदी दंडामध्ये, गळ्यामध्ये, कमरेमध्येही सुद्धा सुवर्ण अलंकार, कमरपट्टे असतात ना ते, सुंदर वस्त्र परिधान करून पायामध्ये पैंजण, तुरड्या वगैरे, चाळ वगैरे, सुंदर प्रकारच्या अंगठ्याच्या शेजारचं बोट आहे त्याच्यामध्ये जोडवी वगैरे. वा वा वा, काय सुंदर अशा नटल्या त्या शृंगार रस म्हणतात. स्त्रियांनी शृंगार केला. सुंदर प्रकारचं कपाळाला कुंकू, हा सगळ्यात मोठा शृंगार. हे तर स्त्रियांनी सगळं शृंगार केला, कुंकूच लावलं नाही. काय उपयोगाचे ते नाही. कुंकू हा सर्व शृंगारांना शोभा देणारा शृंगार आहे. म्हणून त्यांनी सगळा शृंगार केला. आणि त्या स्त्रिया आपल्या सानिध्यामध्ये
सुंदर अशा प्रकारचे सुवर्णाचे कलश. अयोध्या गरीब नव्हती, अयोध्या नगरी गरीब नव्हती, श्रीमंत होती. आपला हनुमंत गरीब आहे म्हणता अयोध्या गरीब आहे का? नाही, आपला हनुमंत गरीब आहे. बाकीचे देव सगळे श्रीमंत आहेत तुमच्या गावातले. हा गावाच्या बाहेरचा बिचारा गरीब आहे. गरीब आहे पण गरीब नाही, खतरनाक आहे. तो गरीब आहे पण गरीब हा गरीब नाही, हा खतरनाक आहे. त्याला माहित आहे कोणाकडून कसं काढायचं ते, आणि तोच करून राहिला. तो जागृत झाला आहेच, तो जागृत, आणि त्या जागृतीच्या नियमाने तो परमात्मा काम करून घेऊन राहिला. फक्त आपण तन मन धन वाणीने संलग्न व्हा, परमात्मा सहकार्य करेल आपल्याला. म्हणून त्या स्त्रिया सोन्याचे कलश, तांब्याचे नाही, स्टीलचे कलश नाही, सोन्याचे कलश आणि सुवर्णाचे कलश घेऊन त्या एकी मागे एक अशा प्रकारचे सुंठ वडे वगैरे घेऊन निघाल्या. कशासाठी? असणाऱ्या त्या श्रीरामाला पाहण्यासाठी. बाबा गोस्वामीजी वर्णन करतात. वृंद वृंद मेले चले लोगाये, सिया राम जय जय राम. वृंद वृंद मेले चले लोगाये, राम सिया राम जय जय राम. साध श्रृंगार किए उठे धाये, राम सिया राम जय जय राम. कनक कलश मंगल भरी धारा, राम सिया राम जय जय राम. गावत बैठे खूप दुहारा, राम सिया राम जय जय राम. गडियार देव सावरी करही, राम सिया राम जय जय राम. बार बार शिशु चरण पाये, राम सिया राम जय जय राम. मागत सूत पंडे गणगायक, राम सिया राम जय जय राम. पावन गुण गावही रघुनायक, राम सिया राम जय जय राम. सर्वस दान देन सब काहू, राम सिया राम जय जय राम. जही पावारा धान हिताऊ, राम सिया राम जय जय राम. मृगमद चंदन कुंकुम दीचा, राम सिया राम जय जय राम. मची सफल देते नावेच बीचा, राम सिया राम जय जय राम. राम शिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. राम शिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. वा वा. सुंदर अशा प्रकारच्या त्या नगरीतील स्त्रिया त्यांनी सहज शृंगार केला, सुवर्णाचे कलश आपल्या मस्तकावरती घेतले आणि एक दावी एकी पुढे, ही तिच्या पुढे, ती तिच्या पुढे, ती तिच्या पुढे भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचले. आणि भगवान परमात्म्याला बघितलं. आहा, काय सुंदर होता तो परमात्मा, अति सुंदर. कौशल्याच्या मांडीवरती परमात्मा होता. सर्व स्त्रियांनी पाहिलं, पुरुषही त्या ठिकाणी आले होते. राजाही हजर होते त्या ठिकाणी आणि त्या बालकाला पाहू लागले.
सुंदरात ध्यान घेऊन मांडीवर सुंदरात ध्यान घेऊन मांडीवर सुंदरात ध्यान घेऊन मांडीवर सुंदरात ध्यान घेऊन मांडीवर सुंदर ते 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 ध्यान घेऊन मांडीवर कौसल्या जननी कौसल्या जननी क्रीडा करी सुंदर गान सुंदर गान कौसल्या जननी क्रीडा करी सुंदरात ध्यान सुंदरात ध्यान सुंदर महाराजांचा अभंग आहे. सुंदर ते ध्यान घेऊन मांडीवरी कौशल्या जननी क्रीडा करी स्तनपान असं क्रीडा याचा अर्थ मांडीवरी घेऊन सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कटेवरी त्याच तत्वाचा हा अभंग आहे. श्रीरामाबद्दल एवढा सुंदर आहे परमात्मा. असणाऱ्या त्या स्त्रियांनी त्या महिलांनी आणलेले कनक कलश सुवर्णाचे कलश प्रभूच्या अंगावरून उतारा केला त्यांचा आणि त्या ठिकाणी त्यांची आरती तयारी केली. आरती म्हटली, सिंचन केलं त्या कलशातल्या पाण्याने तीर्थाने सिंचनाला फार महत्व आहे. पूजा करायच्या वेळी ब्राह्मणे सुद्धा त्या कलशातनं सिंचन करतात यजमानाच्या अंगावर. हरि ओम स्वस्त न इंद्रो स्वस्नो बृहस्पति दधातु हरि ओम शांती शांती शांती. मग संकल्प, मग पूजा आरंभ, अशी स्टेप बाय स्टेप तत्व आहे ते करतात. त्यातलं पाणी अंगावर शिंपलं. मागध सुत बंदिगण गायक मागध सूत बंदिगण हे गायक आहे. सामान्य गायक नव्हते ते, असामान्य गायक. सर्व तालामध्ये होते, सर्व ठेक्यामध्ये होते, सर्व स्वरामध्ये होते. ताल स्वर ठेका या तीन तत्वामध्ये जो बसला तो गायक. तुम्ही तालातही बसता, ठेक्यातही बसतात, स्वरातही बसतात, सगळ्या याच्यात बसतात. मीच कशात नाही बसत, बस होईल सुंदर अस्तित्व आहे ते. गायक महान महान गायक भगवान परमात्म्याचं अस्तित्व निर्माण करण्याकरता, त्यांचं गीत गाण्याकरता त्या ठिकाणी अगदी अशा प्रकारची इकट्ठा झाली. चंदन कुंकुम आदी आदी सगळं एकमेकाला देऊ लागले. प्रत्येक घरी वाद्य वाजायला लागलेत. गृह गृहबाज बधाव शुभ प्रकटे सुषमाकंद हर्षवंत सबतः नगर नारी नर वृंद. नर नारी स्त्रिया पुरुष त्या नगरामध्ये अगदी आनंदित होत्या. आणि अशा प्रकारचं अस्तित्व वर्णन केलं. बाबा पुन्हा वर्णन करतात. कै कै सुता सुमित्रा दो सुंदर सुत जन मतवर हो. सिया राम सिया राम जय राम. वह सुख संपत्ति समय समाजा. सिया राम जय राम. कभी न सकाई सारज हरि राजा. सिया राम
अवधपुरी सोहाए तेरी भाती प्रभु हे मिलन आए जनुराती गे भार जनु मनस सुजानी तदपि बनी संज्ञा हनुमानी राम सिया राम सिया राम जय राम 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 कौशल्याच्या सानिध्यामध्ये पुत्र झाल्यानंतर लगेचच कैकेयी आणि सुमित्रा यांनी सुद्धा सुंदर पुत्रांना जन्म दिला. त्याच कालखंडामध्ये तो आनंद उत्सव निर्माण करतात. सुख संपत्ती आणि विशिष्ट अशा प्रकारचं सरस्वतीने वर्णन केलं. सर्पाचे राजे जे आहेत शेष, सर्पाचा राजा शेष नारायण, ज्याच्यावर भगवान विष्णू शयन करतात, तो सर्पराज शेष आहे. अरे त्या शेषालाही सुद्धा भगवान परमात्म्याचे गुण वर्णन करता येत नाही. तुकोबाऱ्या वर्णन करतात. शिनली सहस्त्र तोंडे फणी शेषाईशी धेंडे. देवाचं वर्णन करण्याकरता 1000 मुखाचा जो सर्प आहे शेषनाग, तोही थकला. म्हटल्यापेक्षा देवाचं वर्णन करता करता त्या शेषाच्या जिभा चिरल्या. सर्पाला 2 जिभा आहे, 2 नाही, त्या एकच आहे, पण चिरलेली आहे मधातून. असं दिसते की आपलं काढल्यानंतर तेवढाच भाग शेंडाच दिसते चिरलेला. देवाचं वर्णन करता करता वर्णनच करता आलं नाही, गुणगान गाताच आले नाही, म्हणून त्यांच्या जिभा चिरल्या. शिनली सहस्त्र तोंडे फणी शेषाईशी धेंडे. एवढंच नाही तर सरस्वती शारदा देवी हिलाही सुद्धा भगवान परमात्म्याचं वर्णन करता आलं नाही. सरस्वतीने सुद्धा मौन धारण केलं. मोरपंथाची एक आर्या आहे, त्याच्यात वर्णन केलं. ती आपल्या स्तवनामध्ये सुद्धा आलेली आहे. जसे श्लोक असतात तशा आर्या आहेत, तर त्यांची एक आर्या आहे ती अशा प्रकारची आहे. अशितगिरी समंशात कज्जलम सिंधू पात्रे सुरतरवर शाखा लेखणी पत्र नुर्वे लिखित गृहीतम शारदा सर्व कालम तदपि तव गुणानामीश पारम नयाती. काय सुंदर आहे श्लोक. अशितगिरी समंशात कज्जलम सिंधू पात्रे. पर्वताला काजळ समजून समुद्रात टाकला. पर्वत तो काजळाचा ढीग समजून समुद्रात टाकला, त्याची शाई तयार केली. अशीतगिरी समंशात कज्जलम सिंधू पात्रे. कल्पतरूची फांदी घेतली, राम लिहिण्याकरता पेन म्हणून. अशितगिरी समंशात कज्जलम सिंधू पात्रे. सुरतरुवरू म्हणजे कल्पतरूची लेखणी, सुरतरुवरू शाखा लेखणी पत्र मोरवी. त्या कागदावर लिहिण्याकरता ती कल्पतरूची फांदी घेतली. अशितगिरी समंशात कज्जलम सिंधू पात्रे सुरतरुवरू शाखा लेखणी पत्र नुर्वी लिखित यदि गृहीतम शारदा सर्वकालम. पृथ्वी हाच कागद केला. लिहायचं कशावर? त्या कल्पतरूच्या रांगीने. तर पृथ्वी हाच कागद केला आणि आयुष्यभर सरस्वती माता लिहित बसली भगवंताचे गुणगान.
तदपि तव गुणानाम ईशपारम नयाती. आयुष्य संपेल त्या सरस्वती मातेचं, पण भगवंताचे गुणगान लिहिता येणार नाहीत. एवढं मोठं अस्तित्व भगवान परमात्म्याचं आहे. आणि त्या अयोध्या नगरीच्या सानिध्यामध्ये अशी सुंदर शोभा सुशोभित निर्माण झाली, अवर्णनीय. असा प्रसंग निर्माण झाला की तिथे रात्र झालीच नाही. रामजन्म पर्वकालामध्ये रात्रच झाली नाही, कारण सूर्यास्त झालाच नाही. सूर्यास्त का नाही झाला? तो सूर्यवंशामध्ये ज्या परमात्म्याने अवतार धारण केला तो राम परमात्मा सूर्यवंशी. कुठे कुठे अतिशोक्तीनं वर्णन केले की 6 महिने रात्रच झाली. वा, क्या बात आहे. आणि ते 6 महिने असे निघून गेले की आपल्याला जसे 12 तास जातात तसे. सुंदर अशा प्रकारचं वर्णन केलं. देखे भानु जनो मन सपुचारे. राम सिया राम सिया राम जय राम. तदपि बनी संख्या अनुमानी. राम सिया राम सिया राम जय राम. राम सिया राम जय 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 जय राम. आता भगवान परमात्म्याचं जे दिव्य चरित्र आहे, परमात्म्याचा आता वृद्धिंगत व्हायला लागलेत. भगवान परमात्मा आता उघडे पडायला लागलेत. परमात्मा रांगत रांगत आपल्या असणाऱ्या प्रणांगणामध्ये येतात. राज दरबार आहे, राजवैभव आहे. अगदी सुंदर अशा प्रकारच्या प्रणांगणामध्ये आल्यानंतर एक कावळा त्या ठिकाणी येतो. काय चरित्र आहे प्रभू रामचंद्रांचं. एवढं विश्रुत का सांगायला मिळते? 2 टाइम ठेवलं म्हणून. हे विषय एवढे सत्कर जन्म झाला, लहानचा मोठ्या झाला, चाललं पुढे पुढे. तर हे बारीक शिल्प वर्णन या ठिकाणी एक कावळा त्या ठिकाणी आला. भगवान परमात्मा त्या ठिकाणी दही भात खात होते. कावळा येऊन टपकला. साधा कावळा नव्हता. कोण कावळा? ज्या कावळ्याने गरुडाला रामकथा सांगितली. आपण काल पाहिलं की 4 ठिकाणी रामकथा सुरू. कावळा. कावळा कोण आहे? कावळ्याचे गुण, कावळ्याचे स्वभाव काल ऐकले आपण कसा असतो तो कावळा. आणि तो कावळा प्रभू रामचंद्राच्या समोर प्रकट झाला. आणि भगवान परमात्मा त्या कावळ्याला पाहिल्यानंतर खूप आनंदित झाले. आनंद वाटला प्रभूला. देवाला कावळा पाहिल्यावर आनंद वाटला. देवाला कावळा पाहिल्यावर आनंद वाटला. आपल्याला कावळा पाहिल्यावर आनंद वाटतो का? वाटतो ना, वाटतो. किंवा तो आला आपल्या घराच्या दारावर बसला आणि काव काव करायला लागला. किती घरातली माऊली विचार करते, आज कोणीतरी माझ्या घरी पाहुणा येणार. संकल्पना करते. मग आज माझा दादा येणार, म्हणजे भाऊ येणार, बाप येणार, काका येणार, चुलता येणार. तिच्या नात्यातले जे असतील ना त्याचे नाव घेते. इकडच्याचे नाही, काही घेणं देणं. त्याचे नाव घेते. येणार येणार येणार. का? आणि तो नक्की कधी येत असतात पाहुणे? फक्त ओरडलेले नाही, ओरडत ओरडत कावळ्याने जर उडी मारली, तो जर उडायला लागला, नक्की पाहुणा येणार. ज्ञानोबारायांची आई सुद्धा सुवर्ण पिंपळावर एक दिवशी कावळा येऊन बसला. दिला ज्ञानोबारायांच्या समाधी समोर सुवर्ण पिंपळ आहे, सोन्याचा पिंपळ आहे. खोट असेल तर जाऊन पान एक एक पान घेऊन या. अरे आपल्या पिंपळासारखाच पिंपळ आहे, हाच पिंपळ तिथे आहे, पण त्याला सुवर्ण पिंपळ असे संज्ञा आहे, नाव आहे. जयाची द्वारी
सोन्याचा पिंपळ अंगी अळसे बळ रेडा बोले अशा प्रकारची भूमिका. आणि त्या पिंपळाच्या झाडावर ते कावळा येऊन बसला, काव काव करायला लागला. माऊलीला आनंद झाला, ज्ञानोबारायांना आनंद झाला. नक्की कोणीतरी पाहुणा येणार म्हणून ज्ञानोबाराया आपल्या विरहणी अभंगामध्ये त्या कावळ्याशी संवाद करतात. पैल तो गे गाऊ गोगताये, पैल तो गे गाऊ गोगताये, पैल तो गे गाऊ गोगताये, पैल तो गे गाऊ गोगताये. शगुन गे माये सांगताये, शगुन गे माये सांगताये, पैल तो गे गाऊ गोगताये, पैल तो गे गाऊ गोगताये, पैल तो गे गाऊ गोगताये, पैल तो गे गाऊ गोगताये. सोन्याने मडविल पाऊ, सोन्याने मडविल पाऊ, पाऊले पंढरीला लागू, कराकडे पैल तो गे गाऊ गोगताये, पैल तो गे गाऊ गोगताये. गोड वर्णन आहे. पहिलं दोघे गाऊ बोलत आहे, शकुन गे माय सांगत आहे. विनंती केली त्या कावळे दादाला, कावळे दादा अरे फक्त बसून ओरडू नको, मग उडरे उडरे काऊ तुझे सोन्याने मडविन पाहू. फक्त एक सांग, पाहुणे पंढरी राहू, कधी माझा विठू कधी माझा परमात्मा माझ्याकडे पाहुणा येईल हे मला सांग. चला याच्यावर बरंच चिंतन करत. सूत्र एवढंच घ्यायचं की प्रभू रामचंद्राच्या समोर एक कावळा, तो कावळा म्हणजे काकभूषिंडी ऋषी. असे किती राम जन्माला त्यांच्या समोर आले काकभूषिंडी ऋषीच्या सानिध्यात, किती राम बालक त्यांच्या सोबत खेळले काकभूषिंडी ऋषी. सामान्य आयुष्य नाही काकभूषिंडी ऋषीला, कावळ्याला सामान्य आयुष्य नाही. कावळे दिसणं बंद झाले, आपल्या इथे दिसले मला कावळे, बरेचसे कावळे आता दिसतच नाही. कावळे दिसतात पण मरताना अजून मला दिसला. तुम्हाला काय सांगा, पण मला अजून कावळा मरताना दिसला नाही. फक्त एक दोन वेळ असा इलेक्ट्रिक खांबाला चिटकलेला मात्र एक दोन वेळ, पण तसा मरताना मात्र दिसला नाही कावळा. अमरत्व वर्णन केले, अमर नाही पण अमरत्वाच्या सारखं. कारण काकभूषिंडी ऋषी अजर अमर आहे. करोडो रामाचा जन्म काकभूषिंडी ऋषींनी पाहिला, करोडो राम. हो. आणि बाललीला करत असताना काकभूषिंडी ऋषी कावळ्याचं रूप मोठा कावळा होऊन येत होते. पक्षी रामाशी चर्चा करत होते, राम दही भात खात होते तर त्याला देत होते. का भूषिंडी ऋषी रामासोबत ते दही भात खात होते. मला प्रमाण सापडलं हे. त्या अगोदर मी विचारामध्ये होतो की कावळा दही भात कसं खाईल, त्याला कुठे पचते का ते नाही पचत. पण रामाने त्याला खीर खाऊ घातली, दही भात खाऊ घातला. आणि याचं तो सूत्र आमच्या ज्ञानोबारायाने घेतलं विरहिणीमध्ये. दही भाताची उंडी लावीन तुझे तोंडी, दही भाताची उंडी लावीन तुझ्या तोंडी, सत्य सांगी गोष्टी येईल घारे, सत्य सांगे गोष्टी येईल घारे, पहिलं तो
रस मिळाला पाहिजे. रस केला की त्या रसाची चवीच आली पाहिजे. पहिलं तोगी काऊ खोकत आहे. भोगत आहे. मी दही भाताची उंडी करेल तुझ्या तोंडी देईल. सांग देईल का विठो. रामचंद्र प्रभू आणि काकभूषुंडी यांचं अस्तित्व आहे. कावळ्यासोबत खेळायचे. कौशल्या माता पाहायला लागली, त्याला मिठू आवडत नाही, पोपट आवडत नाही. आणि कावळ्यासोबत, कारण त्या कावळ्याने त्या काकभूषुंडीने राम गुण गायन केले. राम गुण गान कहिए म्हणता येईल. वाजवण्यासाठी बंदिश आहे. बंदिश मध्ये वर्णन केले. धाथिन्ना धातिन्ना तिटधिन्ना. आता मी तेच करू, आता सांगू. राम का गुण गान करिए. आपली बॅट आपल्यासोबत नाही. राम जी की भद्रता का सभ्यता का ध्यान धरिए. राम का गुणगान. सरगम मिळालं पाहिजे, मग आनंद येतो. चला बरं आहे, चांगलं आहे. जीवनातलं अस्तित्व त्याने राम गुणगान केलं, भगवान परमात्म्याचं चिंतन केलं. म्हणून रामचंद्र ज्याला दही भात देतात, लीला आहे ती काकभूषुंडी सोबत केलेली. नंतर पुढे भगवान परमात्मा आणखीन आपल्या अनेक लीला करतात. कधी कधी तर असणारी जी काही कौशल्या माता राम लक्ष्मण आणि भरत शत्रुघ्न यांना आवाज देण्याकरता ज्यावेळेस जात होती, त्यावेळेस मात्र ते आपलं यथार्थ कार्य करत होते, खेळण्यामध्ये गुंग होते, येत नव्हते. बरेच दिवस निघून गेले. कछो देव सबी ते यही भाग्य. राम सिया राम सिया राम जय राम. जातन जाने दिन रूढ़ाते. राम सिया राम सिया राम जय राम. नाम कदन अवसर जाने. राम सिया राम जय राम. बोली पथये मुनि ज्ञाने. राम सिया राम जय राम. नाम करण अवसर करे जाने. राम सिया राम जय राम. पुढे काही दिवस निघून गेल्यानंतर महाराज दशरथजी, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी आदी करून लोकांनी ठरवलं, आता याचं आपण नामकरण विधी केला पाहिजे, मुलांचं नाव ठेवलं पाहिजे. म्हणून सुंदर अशा प्रकारचं नामकरण करण्याच्या दृष्टीने त्यांनी महात्म्यांना बोलवलं, संतांना बोलवलं. आणि ते आल्यानंतर भूपलोक, भूप म्हणजे दिग्गज ज्ञानी लोक, पंडित लोक, विद्वान लोक, मुनी लोक त्या ठिकाणी आले आणि त्यांचं पूजन केलं. महाराज दशरथ, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी आदी राण्यांनी करे पूजा भूपती अस भाषा. सिया राम सिया राम जय राम. हरिया नाम लो मुनि गुण राधा. सिया राम जय राम. इनके नाम अनेक अनूपा. सिया राम जय राम. मैं नृप कहब समति अनुरूपा. सिया राम जय राम. ऋषी लोक, ब्रह्मवृंद लोक, महात्मे त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांचं पूजन केलं आणि विचारलं, हे महामुनीश्वरांनो,
माझ्या बालकाचं नामकरण संस्करण करा. त्या संतांनी सांगितलं, महात्म्यांनी सांगितलं, ब्रह्मवृंदाने सांगितलं, ज्योतिष शास्त्रज्ञ जे लोक आहेत त्यांनी सांगितलं, इनके नाम अनेक अनुपम. हे राजा दशरथ, कौशल्या, सुमित्रा, कैकेयी, तुमच्या मुलांचं नामकरण काय सांगू? त्यांचे अनेक नाव आहे. भगवान विष्णू, विष्णू सहस्रनाम, श्रीराम सहस्रनाम. अरे त्यांची तर अनेक हजारो नाव आहेत, हजारो. एकाचं नाव हजार नाव आहेत. असं त्याचं अनुपम तत्व आहे. आणि रूपही सुद्धा अनेक प्रकारचे आहे. पण चला, त्यांनी जाणलं होतं हे कोण आहेत महात्म्यांनी, वशिष्ठाधिक महात्म्यांनी. पण तुमचं मन शांत करण्यासाठी, तुमच्या मनाला समाधान वाटावं याच्यासाठी मी नामकरण करतोय. म्हणून गुरुदेवांनी नामकरण कर्म त्या ठिकाणी केलं. जो आनंद शंभो सुख रासी, राम सिया राम, सिया राम जय राम. से करते रहे लोक सुखासी, राम सिया राम जय राम. सो सुख धाम राम असनामा, राम सिया राम जय जय राम. अखिल लोक नायक विश्रामा, राम सिया राम जय जय राम. जो सुख धाम राम असनामा, राम सिया राम जय जय राम. गुरुवरांनी नाव ठेवलं त्या मुलाचं, पहिल्या मुलाचं, जो सुखधाम राम असं नामा. जो सर्व सुखाचं धाम आहे, सर्वांना सुखच प्राप्त करून देतो, असा जो सुखधाम आहे त्याचं नाव राम असं आहे. म्हणतो राम म्हटलं की असं सुख प्राप्त होते माणसाला. नाही, कितीही कष्ट करून या, काम करून या, शेतातून या, कुठूनही ड्युटीहून या, काम करून या, आणि घरी आलं खाली बसायला लागलं की आपण राम राम राम. थकून भागून आला की मनुष्य रामच म्हणतो, दुसरं कृष्ण नाही म्हणत. राम 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 का? राम नामामध्ये सुख आहे, कारण राम सुखाचं धाम आहे. म्हणून राम सुखधामा हा सुंदर वर्णन केलंय. आणि तो अखिल लोकांचा विश्रांती स्थान आहे. सगळ्यांना राम नामाच्या योगाने विश्रांती प्राप्त होते. चला, दुसऱ्या मुलाचं नाव या ठिकाणी ठेवतात महात्मे. विश्वभरण भूषण राम सिया राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम. दुसरा मुलगा राजा दशरथाच्या सांगितल्यामध्ये विश्वाचं भरण पोषण जो करतो, विश्वाचं भरण पोषण करण्याचं तत्व ज्याच्या सानिध्यामध्ये आहे, मी त्याचं नाव भरत ठेवतोय. भरत कधी कोणाला उपाशी ठेवत नाही, राहू देत नाही, त्यांचं भरण पोषण करतो. त्याचं नाव भरत आहे. जाने सुमेरन तेरे पुनासा. राम सिया राम जय जय राम. नाम शांतोहन वेद प्रकाशा. राम सिया राम जय जय राम. नंतर भरताच्या नंतर जो पुत्र आहे, अरे ज्याचं नाव ऐकल्याबरोबर शत्रू थरथर कापतात. त्याचं नाव ऐकलं की शत्रू रणभूमी सोडून जातात, पळून जातात. असा जो तुझा तिसरा पुत्र आहे राजा, त्याचं नाव शत्रुघ्न आहे. जाने सुमेरन तेरे पुनासा. राम सिया
सिया राम जय जय राम नाम शास्त्रोहन वेद प्रभाषा राम सिया राम जय जय राम वेदाची अनुभूती ज्यात आहे, वेदाचं अस्तित्व ज्याच्या जीवनामध्ये असे ते चारही पुत्र आणि नंतर सुमित्रा नंतर पुत्र जो आहे त्याचं वर्णन दोह्यामध्ये केलं. लक्ष्मण धाम राम प्रिय सकल जगत है आधारा गुरु वासिष्ठ ही राधा लक्ष्मण नाम उदारा लक्ष्मण नाम उदारा लक्ष्मण नाम उदारा राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सुमित्रानंदन जो पुत्र आहे त्याचं नाव लक्ष्मण ठेवण्यात आलं. लक्ष्मणाचं यथार्थ अस्तित्व आहे आणि अशा प्रकारे जे नाव प्रत्येक पुत्राला प्राप्त करून दिले, गुरुने हृदयापासून विचार करून वेदाचं अस्तित्व निर्माण करून त्यांना हा आनंद दिला आणि नामकरण संस्करण केलं. नंतर भगवंताच्या बाललीला वर्णन केल्या आणि भगवान परमात्मा पंचम सप्तम वर्षाचे झाले. त्या बाललीलेच्या नंतर आपण काय केलं पाहिजे तर असणाऱ्या आपल्या पुत्रांना सुंदर अशा प्रकारचं एक ऐश्वर दिलं पाहिजे आणि ते ऐश्वर सामान्य नसून असामान्य ऐश्वर आहे आणि त्या ऐश्वर्याच्या दिशेला जात असताना ते ऐश्वर जिथे प्राप्त होईल ते ऐश्वर प्राप्त करून देण्यासाठी ज्याची संगती फार महत्वाची आहे त्यांच्या सोबत आपण त्यांना त्यांच्या हवाला केलं पाहिजे. म्हणून भगवान परमात्मा चुडा कर्म संस्करण झालं असं वर्णन आहे. नामभेदान झाल्यानंतर नामकरण झाल्यानंतर चिडा कर्म संस्करण मनोहर अगदी अशा प्रकारचं तत्व निर्माण झालं. अनेक खेळ खेळायचे परमात्मा. आता खेळ खेळायसाठी चारही भाऊ फार मोठे झाले आणि पंचम वर्षापर्यंत आपल्या प्रणांगणामध्ये खेळ खेळू लागले. मग त्यांना भूका वगैरे लागल्या की आई सुमित्रा माता कौशल्या माता कैकेयी माता आपल्या मुलांना आवाज देणं. किती सुंदर दिसत असतील परमात्मा खेळत असताना. दुसऱ्याचं कामच नाही. चारही भाऊ आपल्या वाड्यात बाहेर जायचं नाही काम, भांडण करायचं काम नाही. घरातल्या घरातच खेळा, आपसातच भांडणं करा, आपसातच गोड गोड बोला. काही सुंदर तत्व. भूका लागल्या असतील मुलांना म्हणून त्या दारामध्ये आल्या आणि आवाज देतात. कौसल्या जब बोलन जाई राम सिया राम जय राम कौसल्या जब बोलन जाई राम सिया राम जय राम तुम प्रभु चलहि पधारी राम सिया राम जय राम निगम नेति शिव अंत न पावा राम सिया राम जय राम काही धरे जननी अति धावा राम सिया राम जय राम कौशल्या माता बोलवायला गेली असताना ते येत तर नव्हते पण टुनुटुनु चालत होते, ठुमुक चालत होते. ठुमक चलत रामचंद्र माझ्या ते पाहिजे निया. काय सुंदर स्वरूप दिसत असेल त्या चारही भावंडांचं. असं बाल चरित्र त्या ठिकाणी परमात्मा करू लागले. सुंदर अशा प्रकारचं आपलं अस्तित्व निर्माण करू लागले. नंतर बालकांना बोलावलं, आतमध्ये आणलं, त्यांना भोजन वगैरे दिलं आणि ते भोजन करत असताना आईला आपला अनुभव देत होते चारही पुत्र विशेष राम. त्यांना भोजन देत असताना आईला ते मुलं जे बालक होते ना ते जरा अवलौकिक दिसत होते. कसं असावं हे बालक, किती सुंदर आहे माझा राम. कौशल्या म्हणाले किती सुंदर आहे माझा लक्ष्मण, किती सुंदर आहे माझा शत्रुघ्न.
कैकेयी म्हणाली किती सुंदर आहे माझा भरत. आकर्षित करून टाकलं त्या बालकाने. आपल्या हाताने त्यांना भोजन देत होत्या त्या माता. आणि आईच्या हाताने जेवण करणं, आहा, आईच्या हाताने जेवण करणं म्हणजे अमृताचं पान. सामान्य स्वयंपाक जरी असला आणि आईच्या हाताने जर आपण ते भोजन करायला लागलो तर जणू काय अमृत प्राशन करावं. हा देशाने जीव ऐकते की जे अजूनही आईच्या हाताने जेवतात. आजही काही बालकं अशी आहेत बरं. जेवायला बसली आई तुझा एक घास दे ना तुझ्या हाताने. काही काही घरात आहे ही प्रथा मी बघितली डोळ्यांनी. ताट वाढलं की आई येते, अरे महाराज सोबत पण नाही तू पण जेवायला. बसला मुलगा जेवायला की मी म्हणून घ्या कर असू. तो आईकडे पाहत होता. शेवटी राहायला गेलं नाही. आई आता तुझ्या हातचा घास दे की मग मी जेवायला सुरुवात करतो. आहेत आजही बालक लग्न झाल्यावरही बरं, लग्न झाल्यावरही आईच्या हातचा घास खाण्याची इच्छा करणारे आहे. आणि काही लग्न झालं की आईच्या हातचा घास विसरला तो दे ना थोडा. आई म्हणते मी देतो ना तुला आत्ता म्हणते लागत आता आता म्हणजे तेव्हा ती आली तेव्हा. आईच्या हाताने भोजन करणं अमृताचं सेवन करणं आहे. आयुष्य वाढतं माणसाचं आईच्या हाताने जेवल्यानं. आईच्या हाताने जेवण केल्याने आयुष्य वाढतं. आयुष्य. आणि पत्नीच्या हाताने जेवण केल्यावर काय आयुष्य घटतं का? नाही घडत नाही. म्हणून तर पत्नीच्या हाताने एकदाच जेवतात. पत्नीच्या हाताच्या घास एकदाच. तो मंडपात सगळ्या सोयऱ्या ढायऱ्या समोर ही त्याच्या तोंडात कानोला घालते, ती त्याच्या तोंडात जिलेबी घालते. हे असे नाजूक तोडतात, नाजूक. घरात गेल्यावर मग अर्धा अर्धा घास करून दिसलं काय सांगा. गोड आहे. म्हणून घरात प्रवेश होण्याच्या अगोदरच तिच्या हाताने जेवल्या जातं. तिथे सुद्धा त्याच्या नवीन आयुष्याची वृद्धिंगता होते. नवीन आयुष्य वाढतं, नवीन विचार वाढतात. आईचे जुनेच विचार असतात, आईचे जुनेच विचार असतात. पण तिने काय एकदा जिलेबीचा करंजीचा घास दिला की याचं आयुष्यही बदलतं, त्याचे विचारही बदलतात, सर्वच बदलतं. माणसाच्या जीवनात सकारात्मक विचार घ्या. मी जे बोलतो ते सकारात्मक विचार घ्या, नकारात्मक नाही. मी आईला चांगलं म्हणतो पत्नीला वाईट म्हणतो असं नाही. पत्नी सुद्धा एक वेळ आपली आईच असते. तिला तसं कमी लेखता. स्त्रीला अपमानित करू नका. स्त्री पत्नीही आहे आणि स्त्री आई आहे. तेव्हा भोजेशु माता. ज्या वेळेला ती पत्नी आपल्याला ताट वाढून देत असेल, आग्रहाने जेव घालत असेल, ध्यान थोडं परवा रामनवमी झाली, काल पारणं झालं, आज पुन्हा एकादशी, ध्यान थोडं फराळ. आग्रहाने जर ती देत असेल ठीक आहे, चालेल. आपल्या आयुष्याची विधिंगता त्या ठिकाणी केली जाते. म्हणून अगदी असा आनंद त्या प्रपंचाच्या सानिध्यामध्ये होऊ लागला. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न महाराज दशरथ तिन्ही राण्या अयोध्यातील लोक सर्व आनंदी आपलं जीवन सुरळीत जगत होते. भगवान परमात्मा अयोध्येच्या सानिध्यात आपलं कार्य निर्माण करतात. आणि इथे आपण थांबू. वेळ संपून गेला. इथे आपण थांबूया आणि दुपारी भगवान परमात्म्याचं जे दिव्य चरित्र आहे, भगवान परमात्मा विश्वामित्र राज ऋषीचा यज्ञ कोण्या पद्धतीने सिद्धीला नेतात त्याचं वर्णन आहे. त्या अगोदर भगवान परमात्मा गुरुग्रही विद्याध्ययन करण्याकरता जातील ती कथा आहे.
गुरुग्रहावरून आल्यानंतर विश्वामित्र ऋषी प्रभूला घेण्याकरता येतील आणि त्यांचा यज्ञ भगवान परमात्मा कसा सिद्धीला नेतील हे विषयात. तसं मी आज लग्न करणार होतो देवाच, पण एकादशीची तिथंच निघली नाही. आता एकादशीला काय लग्न लाव, बारसलाच लाव. काही काही लग्नात एकादशीच्या तारखा देतात, गेलं तरी घेऊ नये आपण. एकादशीला लग्न जर लावलं तर काही ना एकादशी असते, मग आपल्याला डबल करावं लागतं. फराळावाल्याला फराळ, जेवणावाल्याला जेवण करावं लागतं. त्याच्यात दोषही लागतो आपल्या शास्त्राच्या नियमाप्रमाणे. एकादशीच्या दिवशी तर पडून गेला तर त्याला जेवण देऊ नये. एकादशीच्या दिवशी, रामनवमीच्या दिवशी, हे पर्व काला त्या दिवशी असं द्यावं भाकर, द्यावं जेवण, तर पडून मेला जेवू नका, मी बघीन. फराळ ना फराळ, डालभर खाय, टोपलभर खाय, हे भूक नाही जात मग नाही. एकादशी व्रत कशा प्रकारे त्याचं वर्णन मागं आपण केलं, आता पुन्हा पुन्हा काय रिपीट करू. म्हणून सुंदर अशा प्रकारचं दिव्य चरित्र भगवान परमात्म्याचं, त्या चरित्राचं आपल्याला श्रवण करायचं आहे. भगवान परमात्मा करून घेऊन हीच प्रभूच्यांनी प्रार्थना. भगवंताचं बालचरित्र आपण श्रवण केलं. दुपारच्या विषयामध्ये परमात्मा गुरुग्रही विद्याध्ययन करण्याकरता जातील, तो विषय चिंतनीय आहे, तो आपण दुपारी करू. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करू. सेवेला पूर्ण विराम. हाताने टाळी, मुखाने नाम स्मरण करायचे. हरे राम 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 हरे राम 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 हरे राम हरे सीता राम 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 सीता राम राम सीता राम 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 सीता राम राम सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम सीता राम राम हरि राम सीता राम राम